ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावं बदलून अशा जातीवाचक नावाऐवजी महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांची निगडीत नावं देण्यासंदर्भात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं आदेश निर्गमित केला आहे। या अनुषंगानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 192 जातीवाचक वस्त्यांची आणि 25 जातीवाचक रस्त्यांची नावं बदलण्याबाबतचा शासन निर्णय जातीवाचक वाढीव वस्त्यांची नावं बदलणं या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडविसे यांच्या स्वाक्षरीनं निर्गमित झालाय। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जातीवाचक वस्त्यांची आणि रस्त्यांची नावं बदलण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरलाय। या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री नितेश राणे हे शासन स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करत होते। या प्रक्रियेमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी तृप्ती धोडविसे आणि सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। यामध्ये आपल्याला असं माहित आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक वस्त्या असतात किंवा रस्ते असतात ज्याची नावं जातीवाचक पद्धतीने पूर्वापार चालत आलेली होती आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने 11 डिसेंबर 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता आणि त्या अनुषंगाने असं निश्चित केलं होतं की ह्या वस्ती आणि रस्त्यांची जी जातीवाचक नावं आहेत ती काढून त्याऐवजी महापुरुषांची नावं किंवा आपल्या लोकशाही मूल्यांशी निगडीत अशी नावं देण्याचा त्यांनी निर्णय पारित केला होता। परंतु त्याची कार्यपद्धती ही 28 एप्रिल 2021च्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयाने निश्चित झाली होती की जेणेकरून ग्रामीण भागातली वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे कशी बदलता येतील। त्यानंतर कार्यपद्धती निश्चित झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सिंधुदुर्गने यामध्ये कार्यवाही सुरू केली होती आणि जवळपास 188 ग्रामपंचायतीमधील काही वस्त्या आणि रस्ते यांची नावे बदलण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता आणि जी काही ग्रामविकास विभागाने कार्यपद्धती निश्चित केली होती त्यानुसार सर्व त्या ग्रामसभांचे ठराव सकारात्मक ठराव आपण घेतले होते। त्या ठरावांमध्ये त्या वस्त्यांना कोणती नावं द्यायची हे ग्रामसभेने ठरवून दिलं होतं। त्यानंतर BDOंकडून जिल्हा परिषदेकडून व्यवस्थित ठराव प्राप्त झाल्यानंतर हे आपण शासन स्तरावरती पाठवले होते, परंतु त्याचा इफेक्ट झाला नव्हता। मात्र आत्ताच 9 ऑक्टोबर 2025 ग्रामविकास विभागाने पुन्हा एक शासन निर्णय निर्गमित केला आणि ही वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याचे अधिकार त्याच्या मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान केले। त्यामुळे आम्ही तात्काळ जितके आम्हाला पूर्ण प्रक्रिया झालेले होते तसे 192 वस्त्या आणि 25 रस्ते यांची जातीवाचक नावे बदलण्याची आम्ही मान्यता प्रदान केलेली आहे। त्याचप्रमाणे सर्वात पहिल्यांदा अंमलबजावणी करणारा जिल्हा हा सिंधुदुर्ग ठरलेला आहे। याचा मला नक्कीच आनंद आहे।